हालेलुया. प्रभू येशूची स्तुती असो. हालेलुया. जे सर्व या ठिकाणी जमलेले आहेत आणि जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत तुम्हा सर्वांचं प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्चमध्ये स्वागत करत आहोत या शनिवारच्या सभेसाठी. हालेलुया. एक बायबलमधली घटना मी तुम्हाला सांगतो. लूक याच्या पहिल्या अध्यायामध्ये जी लिहिलेली आहे, ज्यावेळेस जी येशूला जन्म देणारी मरिया ती आपली जी नातेवाईक गरोदर असते अलिशीबाईला भेटायला जाते आणि ज्या क्षणाला ती तिच्याशी बोलते त्या क्षणाला तिच्या हृदयामधलं जे बाळ असतं ते आनंदाने उडी मारतं. हालेलुया. आणि तो आनंद असतो त्या वचनामधून असतो. त्याच प्रकारे अनेक लोकांनी साक्ष दिलेलं आहे की ज्या वेळेला देवाचे अभिषिक्त सेवक बिशप पीटर पास्टर जयश्री देवाचं वचन आपल्याशी बोलतात आपलं हृदय आनंदाने भरतं, शांतीने भरतं आणि प्रीतीने भरतं. यास्तव की आपले सर्व समस्या सर्व प्रॉब्लेम हे छोटे दिसू लागतात. हालेलुया. तर का नाही या वेळेला आपण त्या वचनासाठी देवासाठी जोरात टाळ्या वाजू आणि देवाचे अभिषिक्त सेवक बिशप पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत करू या वचनासाठी. हालेलुया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is a glorious evening. आजची सायंकाळ फार सुंदर वैभवशाली आहे. God truly loves you देवाचं खरोखर तुमच्यावर प्रेम आहे and He has brought you आणि देवाने तुम्हाला आणलंय that He may bless you, अशासाठी की त्याने तुम्हाला आशीर्वाद द्यावा that He may fulfill your heart's desires. आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात. So let us listen to what God has to tell us this evening, तर देवा सायंकाळी आपल्याला काय सांगतो याकडे आपण लक्ष देऊया. that we may all go home blessed. म्हणजे घरी जाताना सगळेजण आशीर्वाद घेऊन घरी जाऊ. Amen. आमेन. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 5 verse 17. उपदेशक याचा 5वा अध्याय त्यातलं 17वं वचन. If you have got your Bibles, please open to Ecclesiastes chapter 5 verse 17. तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर कृपया ते उघडा. उपदेशक याचा 5वा अध्याय 27वं वचन. Man eats all his life in darkness with great frustration, sickness and anger. उपदेशक 5:17. उपदेशक 5:17 मध्ये लिहिलंय, तो आपल्या आयुष्याचे सर्व दिवस अंधारात खातो आणि त्याला फार खेद, रोग व क्षोभ प्राप्त होतात. Amen. Man eats all his life but in darkness मनुष्य आयुष्यभर खातो पण अंधारात. with great frustration, sickness and anger. त्याला कंटाळा आलेला असतो, वैताग आलेला असतो, त्याला राग आलेला असतो. He lives his whole life eating food आणि संपूर्ण जीवन तो खात खात काढतो but still feels empty. पण तरी त्याला रिकामं वाटतं. This is the condition of man. आज माणसाची अवस्था काहीतरी अशीच आहे. He's full of stress. आज मनुष्य दडपणानं ताणानं भरलेला आहे. He's full of pain आज मनुष्य वेदनेनं भरलेला आहे. and full of anger. आज मनुष्य रागाने पण फार भरला आहे. There is no joy in him. आज माणसामध्ये आनंद राहिलेला नाही. He does survive आणि मनुष्य जगत आहे नाही असं नाही, but he doesn't live. परंतु केवळ जगतोच आहे, खरं जीवन नाही. He has no abundant life. त्याच्यामध्ये विपुल जीवन नाही. He wakes up, आणि सकाळी माणूस उठतो, he eats, मग जेवतो, he works, कामाला जातो, he sleeps झोपतो, but feels nothing. पण त्याला काही वाटत नाही. Life is just a routine. आयुष्य एक रुटीन आहे, एक रोजची दिनचर्या आहे. There is no joy, there is no peace. त्याच्यात काही आनंद राहिलेला नाही, त्यात शांती नाही. Just going through the motions. बस आपलं ती जी गती आहे आयुष्याची ती रोज उठायची आणि तसंच करायचं, रोज उठायचं तसंच करायचं. Food does not fix his soul. आणि अन्न माणसाच्या जीवाला काही दुरुस्त करत नाही. The problem of the soul is not fixed by food. माणसाच्या जीवाच्या ज्या काही समस्या असतात त्या जेवल्यामुळे तर सुटत नाही. Bible says बायबल म्हणतं in Job chapter 14 verse 1, योबाचा 14वा अध्याय त्यातलं पहिलं वचन. people born of a woman live only for a few days स्त्रीद्वारे जन्माला आलेली माणसं केवळ काही दिवसच जगतात and they have much trouble. आणि त्यांना त्रास मात्र खूप असतात. How true it is. अतिशय खरं विधान आहे हे. Life is full of frustration, आयुष्य आज माणसाचं वैतागवाडीनं आणि कंटाळवाण्या अवस्थेनं भरलंय. full of pain with no hope. आज माणसाला वेदना खूप आहेत पण आशा काहीच नाही. He feeds his body आज मनुष्य आपल्या शरीराला खाऊ घालतो but his heart is still starving. पण त्याचं हृदय मात्र अजून सुद्धा उपाशी आहे. I'm telling you, मी तुम्हाला लोकांना सांगतो ना, you can eat the best of food तुम्ही कदाचित रोज चांगलं खात असाल but still feel broken inside तरी सुद्धा आतमधून तुम्हाला तुटल्यासारखं वाटत असेल. if your soul is not healed. जर तुमचा जीव आरोग्यवान नसेल, जीव बरा झालेला नसेल तर. Soul needs healing जीवाला आरोग्याची गरज आहे and that healing does not come from physical food. आणि ते आरोग्य शारीरिक अन्नातनं येत नाही. Darkness is not night, अंधार म्हणजे रात्र नव्हे, it's emptiness. अंधार म्हणजे एक रिकामेपण आहे.
Bible says man eats all his life in darkness. बायबल म्हणतं ना, मनुष्य आयुष्याचे सर्व दिवस अंधारात खातो. Darkness here is not night. आता इथे अंधार म्हणजे रात्र नव्हे, It speaks about emptiness. तर अंधार म्हणजे माणसात असलेली पोकळी, रिकामेपण. The darkness isn't about light being off. आणि अंधार म्हणजे दिवे मालवलेत असं नव्हे. It's the feeling of being lost, तर एक भावना अशी की मी हरवलोय, हरवल्याची भावना, stressed completely, आणि पूर्णपणे टेन्शन मध्ये, दडपणाखाली feeling hopeless. असं वाटणं की मी निराश आहे, मला आशाच नाही. Even when life continues, there is आणि hopelessness. जीवन जरी त्यांच्यामध्ये चालू असलं तरी सुद्धा असं वाटणं की मी निराश आहे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं, man eats but he eats in pain. मनुष्य खातो पण वेदनेत खातो. Man eats but he eats in anger. मनुष्य जेवतो पण रागाने जेवतो. Man eats but he eats with frustration. मनुष्य खातो पण वैतागलेल्या अवस्थेत खातो. That means there is no peace at the table. याचा अर्थ मनुष्य जेवायच्या मेजाला बसतो तिथेही शांती नाही. He has to eat because his body is asking for पण food. मनुष्याला जेवावं लागतं कारण की त्याचं शरीर त्या त्या वेळेला अन्न मागतं, तर खावं तर लागतं. But his soul is not happy. पण माणसाचा जीव काही खुश नाही. His food has no taste. माणसाच्या अन्नाला चव राहिली नाही. Everything seems unfair. आणि सगळं काही त्याला अन्याय 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 असंच वाटतं. Nothing works out. आणि काही काम होतच नाही. सगळीकडनं असं वाटतं की हा अन्याय आहे. So even when he eats, आणि मनुष्य मग त्या अवस्थेमध्ये जरी जेवला his mind is busy fighting thoughts of regrets. तरी त्याच्या मनामध्ये लढा चालूच असतो. काहीतरी पस्तावा, काहीतरी खेद, की अरे असं करायला हवं होतं पण केलं नाही, आपण तसं करायला होतं पण केलं नाही, असं मनात चालू. He eats but he eats with fear. जेवतो पण घाबरून, भिवून भिवून जेवतो. And anger makes the meal more bitter. आणि माणसाच्या मनातला जो राग असतो तो राग तर माणसाच्या जेवणाला अजूनच कडू करून His टाकतो. anger eats with him. माणसाच्या मनातला जो राग आहे तो रागही त्याच्या बरोबर जेवतो. He chews the bread, आणि तो भाकर चावतो, but पण he also chews on bitterness. त्या भाकरी सोबत कडूपणा सुद्धा तो चावत आहे, कारण रागच एवढा भरलाय. He is angry at people. माणसाला लोकांवर राग येतोय, He is angry at life. माणसाला आयुष्याचा राग येतोय, माणसाला माणसाचा राग येतोय, He is angry at the things that is happening around him. माणसाला त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचा राग येतोय, He is angry on himself. माणसाला स्वतःचा राग येतोय, म्हणजे सारखं चीट 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 सगळ्यांवर, स्वतःवर, सगळ्यांवर. Sickness doesn't stop the hunger. आणि आजारपण काही भुकेला थांबवत नाही. He is sick, तो आजारी आहे, but पण maybe in his body he is sick. कदाचित तो शारीरिक रीतीने आजारी आहे, Maybe in his heart he is sick, कदाचित तो हृदयात आजारी आहे, but पण he still eats. तरी जेवतो ना, खातो तर जरूर. In sickness he eats. आजारांमध्ये जेवत तर आहे, In pain he eats. वेदनेत सुद्धा जेवत तर आहे. And just because he eats doesn't mean he is well off. आणि केवळ मनुष्य जेवून घेतो दिवसाला 3 वेळेला म्हणून त्याचं सगळं चांगलं चाललंय असा तर्क काढणं चुकीचं आहे. Just because a man eats doesn't mean he is not suffering. मनुष्य खातोय, मनुष्य जेवतोय म्हणजे त्या माणसाला काही त्रास नाहीये असा अर्थ काढणं चुकीचं आहे. He eats because he must eat. मनुष्य जेवतो, खातो कारण त्याला खावं लागतं, ते But that, गरजेचं आहे. but that food brings no comfort. पण ते अन्न त्याला काही सौख्य आणि आराम देत नाही. And this is life without God. आणि देवाशिवायचं जीवन असंच असतं बेटा. This is life without God. देवाशिवायचं जीवन असंच असतं. खातो खातो पण अंगाला लागत नाही. He eats but there is no joy. खातो खातो पण त्यात आनंद नाही. He eats but there is no peace. खातो खातो पण त्यात शांती नाही. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 14 verse 13, नीतिसूत्र 14वा अध्याय त्यातलं 13वं वचन, laughter may hide sadness in the heart. हास्य हृदयातलं दुःख कदाचित लपवेल. And when the laughter is gone, आणि हास्य माणसाचं जेव्हा जातं the sorrow remains. त्याला दुःख तर तसंच राहतं. How true it is. किती खरं आहे ना हे. But if God is with you, पण जर देव तुमच्या सोबत असेल things will become lighter. तर गोष्टी जरा हलक्या होतात Things will become better. आणि गोष्टी चांगल्या होतात Things will become fruitful. आणि गोष्टी सफळ होतात जर देव आपल्या बरोबर असेल तर. And even an ordinary meal will give you joy and आणि satisfaction. मग साधं जेवण सुद्धा आपल्याला समाधान आणि आनंद देऊन जातं. मग भले ती कांदा भाकर असले तरी गोड लागते. If God sits with you in the table, आणि देव जर तुझ्या त्या जेवणाच्या मेजापाशी तुझ्या सोबत बसला, there is joy. तिथे आनंद असतो बेटा. There is joy. तिथे आनंद असतो. मग भले अर्धी भाकरी खाल्ली
you will become healthy. आणि मग तुम्ही आरोग्यवान पण राहता. But without God, पण देवाशिवाय even the lavish food will not help you. थाटामाटाचं अन्न सुद्धा मदत करत नाही. Bible says बायबल म्हणतं in Psalm 16 verse 11, स्तोत्र संहिता 16 त्यातलं 11वं वचन, you alone show me the path of life, परमेश्वरा तू एकटाच मला जीवनी मार्ग दाखवतोस and in your presence is fullness of joy, आणि तुझ्या सहवासात आनंदाची परिपूर्णता आहे and at your right hand are pleasures forevermore. आणि तुझ्या उजव्या हाताला कायमचा आनंद आणि सौख्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Without God, म्हणजे काय की देवाशिवाय man walks in darkness, मनुष्य अंधारातच चालतो, eats in darkness, जेवतो अंधारातच, lives in darkness. जगतो अंधारातच There is no joy. आणि माणसाला आनंद नसतो देवाशिवायच्या जगण्यात. Even his blessings feel empty. त्याचे आशीर्वाद सुद्धा रिकामे रिकामे वाटतात कारण देव नाही. He eats, तो जेवतो. but it doesn't heal the मी hole in his सारखं heart. सारखं हे वाक्य बोलतो, तो जेवतो पण ते जेवण त्याच्या हृदयाला आरोग्य देत नाही. His stomach is full, त्याचं पोट भरतं but his soul is starving. पण जीव नाही भरला, जीव अजून उपाशी आहे He survives the day, आणि तो दिवसाला टिकून राहतो, तो दिवस कसा बसा काढतो but doesn't have abundant life. पण त्याला विपुल भरपूर जीवन लाभत नाही. Food can just fill your body, अन्न फक्त तुमच्या शरीराला भरतं but not the emptiness inside of you. पण तुमच्या आतमध्ये जो रिकामेपणा आहे त्याला अन्न भरणार नाही. Man may chew his meat आणि and his misery at the same time. मनुष्य कदाचित जेवताना त्याचं चिकन मटन आणि त्याचे त्रास सगळं एकत्र चावतो. Yes. मनुष्य जेवताना त्याचं अन्न मध्ये अन्नात भाकर चिकन मटन भाजी काही असो ते आणि त्रास सगळं एकत्र चावतो. Darkness is not only outside, अंधार फक्त बाहेर न असतो असं नाही, darkness is in the soul. ते काळे पण जीवालाही लागलेलं असतं. That's why man eats in silence म्हणून मनुष्य जेवताना शांतपणे जेवतो while his thoughts are screaming inside. आणि त्याचे विचार तर आतमध्ये आक्रोश करत असतात, आरडा ओरडा करत असतात. तो बाहेरनं शांत आहे फक्त. Even the best food tastes bitter when eaten with regrets and pain. आणि मग उत्तम अन्न सुद्धा कडू लागायला लागतं जर ते खेदानं खाल्लेलं असेल आणि वेदनेत खाल्लेलं असेल तर. He eats because he must eat, मनुष्य जेवतो का कारण जेवायला लागतं, शरीर आहे. not because he's at peace. त्याला शांती लाभलेली आहे म्हणून शांतीनं जेवत नाहीये पण जेवावं लागतं कारण शेवटी हे शरीर आहे. What's the use of feeding a life that feels meaningless? काय फायदा ज्या जीवनाला अर्थहीन वाटत आहे त्या जीवनाला खाऊ घालून फायदा तरी काय. Only the living God can turn eating into light of life. फक्त जिवंत देवच त्या जेवणाला जीवनी प्रकाशात बदलू शकतो. It can turn your eating into feasting म्हणजे time. तुमचं जे जेवण आहे त्याला आनंदाच्या आनंदोत्सवाच्या क्षणात बदलू शकतो फक्त जिवंत देव. Because कारण God runs his hand on your back मनुष्य देव मनुष्याच्या पाठीवर त्याचा हात फिरवतो and says, eat, आणि म्हणतो खा बेटा खा, for I am with you. मी तुझ्या सोबत आहे, I will खा, not leave you. मी तुला सोडणार नाही, I will not forsake you. मी तुला टाकणार नाही. The trouble that is there in your जे mind, त्रास तुझ्या मनात आहेत I will solve it. ते त्रास मी सोडवीन. That pain that you're going through, ज्या वेदनेतनं तू जात आहे I will take over. त्या वेदना मी काढून टाकी. The devil that is screaming जो against you, सैतान तुझ्या विरुद्ध किंचाळतो I will deal with it. त्या सैतानाला मी बघून घेईन. Eat, my son. खा माझ्या बेटा खा, Eat in peace. खा शांतीनं जेव, Eat in joy. आनंदानं जेव For I am standing behind कारण मी you. तुझ्या पाठीशी उभा आहे. Praise God. आणि ते जेवण वेगळंच असतं बेटा. That is real eating. That is feasting. त्याला खरं खुरं जेवण म्हणतात, त्याला खरं खुरं थाटामाटाचं पार्टीचं जेवण म्हणतात, भले ती भाकर आणि कांदा असेल. Today people eat for surviving. आज लोक जगायला जेवतायत But you are made more than survival. पण तुम्हाला केवळ कसंबसं जगायला बनवलेलं नाही ना बेटा. You are made for joy. तुम्हाला आनंदासाठी बनवलंय की You are जगायचं तर made for आनंदानं. peace. तुम्हाला शांतीसाठी बनवलंय, जगायचं तर शांतीनं. You are made for courage. तुम्हाला धाडसासाठी बनवलंय Peace doesn't come from the plate. आणि शांती त्या जेवणाच्या ताटातनं येत नाही, It comes from God's ती presence. देवाच्या सहवासातनं येते बेटा. ताटात मग काही वाढलेलं असो, शांती त्यातनं येत नाही. शांती देवाच्या सहवासातनं येतं. मग भले मी परत म्हणीन त्या ताटात भाकर असेल कांदा असेल तेवढंच असेल पण सहवास देवाचा जर बरोबर असेल तर तेही चिकन आणि तेही मटनच आहे Praise God. आणि तेही श्रीखंडच आणि बासुंदीच आहे. When God sits at your table, देव जेव्हा तुझ्या जेवायच्या मेजापाशी बसेल even the crumbs will satisfy your त्या soul. तुकडे तुकडे पण तुझ्या जेवणाला तुझ्या जीवाला समाधान देतात. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Revelation 21 verse 4, प्रगटीकरण 21वा अध्याय त्यातलं 4थं वचन,
God will wipe away every tear from their eyes. परमेश्वर त्यांच्या डोळ्यातले प्रत्येक अश्रू पुसून टाकेल There will be no more death, आणि यापुढे मरण असणार नाही, no sorrow, यापुढे दुःख असणार no नाही, crying. यापुढे रडणं असणार No pain. नाही, यापुढे वेदना असणार नाही. That is the kind of God I need. अशा पद्धतीचा देवच मला गरजेचा आहे आणि मला हवा आहे. म्हणजे देव असा होता असा Bible says माझे अश्रू पुसणारा. बायबल म्हणतं in Genesis 12, उत्पत्तीचा 12वा अध्याय, there was this couple एक जोडपं होतं. whose name was Abraham and Sarah. त्या जोडप्याचं नाव अब्राम आणि सारा. They had everything that life could give, त्यांच्याकडे सगळं होतं, जीवनात असणारं मिळणारं सगळं, almost everything. जवळजवळ सगळं होतं. They had servants, त्यांच्याकडे नोकर चाकर होते, they had silver, they had gold, पैसा अडका सोनं चांदी सगळं होतं, they had food on the table खायला अन्न होतं every day, रोज. but still they were not happy. तरी ते जोडपं आनंदी नव्हतं. Why? का? Because they had no children. कारण की त्यांना संतान नव्हतं. सारा वांज होती They ate for years, आणि वर्षोनवर्ष ते जेवले, but still felt empty. पण तरी त्यांना रिकामं वाटायचं. Every time they ate, दर वेळेला जेव्हा जेव्हा ते जेवले there was silence. तेव्हा शांतता असायची. Every time they sat at the table, जेव्हा जेव्हा ते टेबलापाशी मेजापाशी बसले, there was an ache in the heart. हृदयामध्ये एक वेदना असायची. They were eating. खायचे जरूर, Yes, they were eating. खातच होते, नाही असं नाही, The best meal अगदी उत्तम अन्न जेवत होते every day. रोज, But they were eating in darkness. पण अंधारात जेवत होते They were eating with tears, आणि डोळ्यात अश्रू घेऊन जेवत होते, eating with frustration, कंटाळवाण्या अवस्थेत जेवत होते, वैतागले होते eating with anger. आणि रागाने जेवत होते. Because कारण what good is food काय चांगलं ते अन्न when your soul is broken? जेव्हा तुझा जीव तुटलेला आहे. What good that food is काय ते अन्न काय कामाचं आणि काय चांगल्याचं when आहे your needs are not met? जेव्हा तुझ्या गरजा भागलेल्या नाही आणि जीव तुटलाय. They tried to believe, आणि त्यांनी प्रयत्न केला विश्वास ठेवायचा, but years passed. पण वर्षोनवर्ष गेली, No children, त्यांना काही संतान झालं नाही. no laughter in the tent, त्यांच्या तंबूत त्यांच्या घरात हास्य आलं नाही no cry in the tent. आणि त्या घरामध्ये त्या तंबूमध्ये बाळाचं रडणं हसणं काहीच नाही. So Sarah got bitter. मग सारा जरा कडू झाली Abraham got confused. आणि अब्राम गोंधळला अर्थातच. They even tried to force a blessing with Hagar. आणि हगारे सोबत संबंध साधून त्यांनी त्या आशीर्वादाला बळजबरीनं घ्यायचाही प्रयत्न केला, But that only brought more pain, पण त्यातनं अजून वेदना आल्या, more tension, अजून टेन्शन आलं and more darkness. आणि अजून अंधार आला. Bible says बायबल म्हणतं in Psalm 39 verse 6, स्तोत्र 39:6, people are like a shadow. आज लोक सावली सारखी आहेत. They run here and there, माणसं सावली सारखी आहेत, इकडे तिकडे धावतात, but it's all good for nothing. पण ते काही कामाचं नाही, सगळं बिनकामाचं आहे. But one day, पण एके दिवशी God showed up. देव आला. देव आला. God showed up. एके दिवशी देव आला. For such things, God has to show up. आणि अशा गोष्टींसाठी देवच यायला हवा. If your life has to be made, God has to show up. तुमचं जीवन जर बनायला हवंय तर त्याच्यासाठी देवच यायला हवा आणि संतान सुद्धा देवानेच दिलेलं बरं. Bible says बायबल म्हणतं in Genesis verse 18, उत्पत्ती 18वा अध्याय, Genesis 18, उत्पत्ती 18, Abraham was sitting by his tent. अब्राम त्याच्या तंबूपाशी बसला होता 3 men came to his tent. आणि 3 पुरुष त्याच्या तंबूजवळ आले. They were sent by God. देवाने त्या 3 पुरुषांना पाठवलं होतं And one of them was the Lord. आणि त्यांच्यातला एक प्रभू होता. And the Lord said, आणि प्रभू बोलला, this time, या वेळेला, next year, याच वेळेला पुढच्या वर्षी your wife Sarah will have a son. तुझी बायको सारा तिच्या हातात पुत्र संतान असेल. Sarah laughed in disbelief. तर सारा अविश्वास ठेवून हसली She said, आणि म्हणाली, I am 90 years old. आता मी 90 वर्षाची म्हातारी My आहे, husband is 100 years old. माझा नवरा 100 वर्षाचा आहे, My body is tired. माझं शरीर दमलेलं आहे, My hope is gone. माझी आशा गेलेली आहे. And so she laughed. आणि हसली सारा. And the Lord said, आणि प्रभू म्हणाला, why did Sarah laugh? सारा का हसली? Is there anything too hard for the Lord? प्रभूला काही अवघड अशक्य आहे का? असं प्रभू बोलला की का ग बाई तू हसली? देवाला काय अशक्य आहे? Then it happened. आणि मग घडलं. God did what food, money and time could never do. घडून आलं. अन्न, पैसा आणि वेळ जे करू नाही शकलं ते देवाने केलं. Praise God. काही गोष्टींना बेटा देवच लागतो, कारण शेवटी देव हा लागतोच. God gave them a miracle देवाने त्यांना चमत्कार दिला. in their old age, त्यांच्या वृद्धापकाळी when hope was dead, जेव्हा आशा मेलेली, when body was dead. शरीर मेलेलं, God brought life
त्या वृद्धापकाळी देवाने जीवन आणलं And Sarah gave birth to Isaac. आणि सारेने इसाकाला जन्म दिला वृद्धापकाळी. Isaac means laughter, इसाक या नावाचा अर्थ आहे हास्य. the child of promise. आणि अभिवचनाचं संतान आलं. Today, आज you need a blessing of promise. तुम्हाला अभिवचनाच्या आशीर्वादांची गरज आहे. You need a healing of promise. तुम्हाला अभिवचनातून आलेल्या आरोग्याची गरज आहे. Bible Amen. says बायबल म्हणतं in Micah 7 verse 8, मिखाचा 7वा अध्याय त्यातलं 8वं वचन, when I sit in darkness, जेव्हा मी अंधारात बसतो the Lord alone will be my light. त्याला प्रभू एकटाच माझा प्रकाश असेल. Praise God. देवाला धन्यवाद. This shall be the turning point in your life. तुमच्या आयुष्यामध्ये हा एक वळायचा बिंदू असेल This shall be a turning verse in your life. आणि तुमच्या आयुष्यामध्ये हे जे वचन आहे ना ते कुठेतरी एक वळण घ्यायचं वचन असेल. Because even in deep darkness, कारण की अगदी काळ्या निबिड अंधकारात सुद्धा hope is possible. आशा शक्य आहे. Hope is possible. आशा शक्य आहे. You can have full plate, तुम्हाला अगदी संपूर्ण भरलेलं ताट असेल but still you will be living in pain. तरी तुम्ही वेदनेत जगत असाल. You can eat every day तुम्ही रोज जेवत असाल and still feel empty. आणि तरी तुम्हाला रिकामं वाटत असेल. Abraham and Sarah ate for years, अब्राम आणि सारा वर्षोनवर्ष भरलेलं ताट जेवतच होते but without joy. पण आनंद नव्हता ना. What kind of life this म्हणजे is? कुठल्या पद्धतीचं ते जीवन म्हणायचं. Because कारण food cannot fix your frustration. अन्न तुमच्या वैतागवाडीला दुरुस्त करू शकत नाही. जेवलो तरी वैताग येतोच. Meals can't heal your misery. अन्न तुमच्या त्रासांना आरोग्य देऊ शकत नाही. Only God can touch your soul. या सगळ्याला देवच लागतो आणि देवच तुमच्या जीवाला स्पर्श करू शकतो. Because when God comes, कारण जेव्हा देव येतो He turns the darkness into light. तेव्हा देव अंधाराला प्रकाशात बदलतो. He turns your waiting into laughter. देव तुमच्या प्रतीक्षेला म्हणजे वाट पाहायला हास्यात बदलतो. He turns your frustration into faith. देव तुमच्या वैतागवाडीला विश्वासात बदलतो. He turns your anger into peace. देव तुमच्या रागाला शांतीत बदलतो. Praise ओ God. हालेलुया हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Genesis 21 verse 6, उत्पत्तीचा 21वा अध्याय 6वं वचन, Sarah said, सारा बोलली मग God has brought me laughter. देवाने मला हास्य दिलं. God has brought laughter in my house. देवाने माझ्या घरात हास्य आणलं. And Sarah said, आणि मग सारा म्हणाली everyone who hears about this, जो प्रत्येक जण याविषयी ऐकेल they will laugh with me. तो प्रत्येक जण माझ्या सोबत हसेल. They will laugh with me. तो प्रत्येक जण माझ्या सोबत हसेल जेव्हा माझ्या घरात देवाने आणलेल्या हास्याविषयी तो ऐकेल. Many years they were eating in sorrow. अनेक वर्ष ते जोडपं दुःखात जेवायचं. But one word from God पण देवाकडनं एक शब्द आला brought the promise to their table. आणि अभिवचन पार त्यांच्या टेबलावर आलं. Praise God. देवाला धन्यवाद. And when Isaac was born, इसाकाचा जेव्हा जन्म झाला they didn't just eat, तेव्हा ते फक्त जेवले एवढंच they नाही, celebrated every day. आनंदोत्सव केला त्यांनी दर दिवसाला. When God touches you, जेव्हा देव तुम्हाला स्पर्श करतो you will celebrate every day. त्याला रोज तुम्ही आनंदोत्सव कराल The ordinary food becomes extraordinary. आणि साधारण अन्न सुद्धा असाधारण अन्न बनेल. Praise God. बेताचं जेवण सुद्धा पंचपक्वान्न बनेल. Praise God. देव पाहिजे बेटा, देव लागतो. Otherwise that food has no taste. नाही तर त्या अन्नाला टेस्ट नाही. तुम्ही काही खा, तुम्ही थाळी खा, नाही तर काही खा. People have told me, लोक मला बोलले Pastor, we eat the best food, Pastor, but it doesn't touch our body. आम्ही बेस्ट जेवण खातो पण अंगाला लागतच नाही पास्टर. Because your soul is in कारण sadness. तुझा जीव दुःखी आहे. तुझ्या अंगाला देवाची गरज आहे. You eat food, but there is no joy. तुम्ही जेवता जेवता पण आनंदी नाही, चेहरा हास्य नाही, खुशी नाही. You eat, but you're not खाताय satisfied. खाताय तरी समाधानी नाही. You chew the food, तुम्ही अन्न चावता but still तरी there is no weight put on. वजन वाढत नाही. The pressure of the job कारण की नोकरी व्यवसाय त्याचा दबाव, that sits at the table with you. तो नोकरीवरचा ऑफिसवरचा सगळा दबाव आणि प्रेशर तुमच्या सोबत त्या टेबलवर बसतं. That's why you have no peace. म्हणून तुला शांती मिळत नाही. You eat, तुम्ही जेवता but the bills are piling up. पण बिल तुमची थकबाकी फार असते. You eat, तुम्ही जेवता but the debt is shouting. परंतु कर्ज ओरडत असतं. And so you cannot eat मग properly. नीट जेवता येत नाही कारण कर्ज त्या टेबलावर बसून ओरडत असतं. You eat, तुम्ही जेवता but your marriage is shaking. पण तुमचा विवाह असा गदा गदा हलत असतो. Your peace is gone. शांती गेलेली आहे. You eat, नवरा बायको जमत नाहीये. तुम्ही जेवता, but the doctor gave you bad news. डॉक्टरांनी तुम्हाला वाईट रिपोर्ट दिलाय. And sickness is taking away your strength. आजार पाजार तुमची ताकद काढून घेते आणि करताय काय? तुम्ही जेवताय. You eat, तुम्ही जेवताय but your mind is full of noise. पण मन कसं गोंगाटानं भरलेलं आहे. Your mind is full of noise. मन हा आवाज तो आवाज, हा आवाज तो आवाज, असा गोंगाट चालला मनात. You don't eat in peace. तुम्ही शांतीनं जेवत नाही. You eat, but your heart is carrying silent pain जेवताय inside. जेवताय तरी हृदयामध्ये शांत वेदना आहेत, कळा लागल्या आहेत. You eat, जेवताय
but you feel like nobody is really seeing you. पण असं वाटतंय की मला बघणारं कोणी नाही, या जगात माझं कोणी नाही, कुणाला माझी पडलेली नाही, कुणाचं माझ्यावर प्रेम नाही. You eat, but it's not a meal. तुम्ही जेवताय पण ते जेवण नाही. It's just a moment of survival. बस केवळ एक टिकण्यासाठी केलेली बाब आहे. You eat not because you are happy, तुम्ही जेवताय, तुम्ही आनंदी आहे म्हणून जेवत नाहीये, but because your body demands it. पण शरीर अन्न मागतं. सकाळी 9ला, दुपारी 1ला, रात्री 6, 7, 8 जे असेल ते. You are not alone. तुम्ही एकटे नाही. Listen, there is hope. ऐका हो, ऐका, आशा आहे, There is hope. आशा आहे. Everything is not gone way beyond our hands. सगळं आपल्या हातापलीकडे अजून गेलेलं नाहीये. God sees you. देव तुला बघत आहे. God knows देवाला माहित आहे what it's like to sit in the table with pain in your chest. मेजापाशी छातीवर वेदना घेऊन बसणं म्हणजे काय देवाला माहित आहे. He knows it. देवाला ठाऊक आहे. देवाला माहिती आहे ना बेटा. He देव can सगळं see जाणतं. that fake smile on our faces. देवाला दिसतं ना. आपण जर कधी ढोंग्यासारखं हसलो ना, उगीच आपलं ढोंग्यासारखं, देव समजून घेतो. ये ऍक्टिंग करी आज. You may be eating in the darkness, तुम्ही अंधारात बसून जेवत but असाल, God is ready to bring light to your table. पण देव तुमच्या मेजापाशी प्रकाश आणायला तयार आहे. There is a difference between eating in the dark and eating in the light. अंधारात जेवणं आणि प्रकाशात जेवणं यात फार फरक आहे बेटा. Man is eating in the dark, आज मनुष्य अंधारात जेवतोय, but when God steps in, पण जर देवात आला you will be eating in the light. तर तुम्ही प्रकाशात जेवाल. Today can be different day. आणि आजचा दिवस वेगळा दिवस बनू शकतो बरं का. God can change the whole scenario. देव संपूर्ण चित्र बदलू शकतो. मग भले झुणका भाकर असेल घरात खायला, देवासोबत एकदम टेस्टी. God sees what your smile hides. देव बघतो ना तुझं हास्य जे लपवत आहे ते देवानी बघितलंय. Say, the table may be full, तुझा मेज, तुझं टेबल भरलेलं असेल, but पण your heart may be empty. हृदय रिकामं असेल ना तुझं. People see the full table. लोक तुझं भरलेलं टेबल बघतात, God sees your empty heart. देव तुझं रिकामं हृदय बघतो. God sees your empty heart. देव तुझं रिकामं हृदय बघतो आणि म्हणतो भरल्या टेबलानिशी हा रिकामा आहे. See, you can fake the smile before बघा, all, आपण सगळ्यांसमोर ढोंगी हसू तर शकतो उगीच दाखवायला, but God feels the tears. पण देवाला आपले अश्रू जाणवतात. आपण झाकली मूठ लाखाची म्हणून कोणाला दाखवत नाही आणि आपला हसतमुख राहायचा प्रयत्न करतो, पण देव अश्रू जाणतो. See, eating in the dark doesn't mean that God has left the room. अंधारात जेवणं म्हणजे देवानी ती खोली सोडली असं नाही, See, असं नाहीये. God is there. देव आहे तिथे. You have to call. तुला देवाला हाक मारावी You have to लागेल, invite Him. तुला देवाला आमंत्रित करावं लागेल. Lord, come and sup with me. प्रभू ये माझ्या सोबत बस आणि जेव असं म्हणावं लागेल. Give me strength. मला ताकद दे, Give me hope. मला आशा दे असं म्हणावं लागेल. The pain at your table does not scare my God. तुझ्या मेजापासची वेदना माझ्या देवाला घाबरवत नाही. You invite Him. तुम्ही देवाला आमंत्रित करा. He will pull up the chair देव खुर्ची अशी खेचेल, and sit next to you तुझ्या शेजारी बसेल and say, आणि म्हणेल eat my son चल बेटा खा, while I will work out for you. मी तुझ्यासाठी काम करतो, तू खा. पाहिजे मला तर असा बाप देव पाहिजे बाबा, Praise God. जो मला म्हणेल बेटा छोड़ दे मैं करता है, तू खा सुखी रह. है ना. Today doesn't have to look like yesterday. आजचा दिवस काल सारखा नको दिसायला. God can change it. देव बदलू शकतो, God can change it. देव बदलू शकतो सगळं. See, your sorrow has a limit. तुझ्या दुःखाला मर्यादा आहे, But God's power does not have limit. देवाच्या सामर्थ्याला मर्यादा नाही ना बेटा. देव फार सामर्थ्यवान आहे. You may be invisible to the world. तुम्ही जगाला अदृश्य असाल, कुणाला माहिती नसेल तू कोण आहे. When you are in trouble, तुम्ही जेव्हा त्रासात असता you become invisible to the world. तुम्ही सगळ्यांसाठी अदृश्य होऊन जाता, कुणाला तुम्ही दिसतच नाही. When you have money, you become visible. खिशात पैसा असताना तुम्ही सगळ्यांना दिसता, नाही ना त्या लोकांनाही दिसता. But when you don't have money, you become invisible. पण जर आपल्या खिशात पैसे नसतील ना तर घरच्या बाहेरच्या कुणालाच आपण दिसत नाही. But God can see you देव तुला बघतो बेटा, and He cares for आणि you. देवाला तुझी काळजी आहे. तुझा खिसा भरलेला असो नाही तरी रिकामा असो, देव तुला बघतो. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7, cast all your cares upon me, तुमच्या सर्व काळज्या माझ्या चरणी टाका, for I care for you. मला तुमची काळजी आहे बेटा असं देव म्हणतो. People will watch you लोक तुला बघतील and not help you. आणि तुला मदत सुद्धा करणार नाहीत. God is not just watching, पण देव फक्त बघतो एवढं नाही, He is ready to move towards you. देव तुला बघतो आणि मग देव तुझ्याकडे येतो. And one touch from God आणि देवाचा एक स्पर्श can turn your whole life around. तुझं आयुष्य संपूर्ण बदलून टाकतो. एक स्पर्श देवाचा, One touch of God. एक स्पर्श देवाचा.
And tonight the light is coming. आणि आज रात्री तो प्रकाश येत आहे And that light is driving away your darkness. आणि तो प्रकाश तुझा अंधार घालवणार आहे That darkness should not have the last word. आणि त्या अंधारानं शेवटचा शब्द बोलता कामा नये Light should have the last word. प्रकाशानं शेवटचा शब्द बोलला पाहिजे Praise God. देवाला धन्यवाद Hope sits with you at your table when God is in the room. देव जेव्हा खोलीत असतो देव जेव्हा खोलीत असतो तेव्हा आशा तुझ्या सोबत त्या मेजापाशी बसते Are you getting me? कारण त्या खोलीत देव आहे आणि जिथे देव आहे तिथे आशा आहे Amen. आमेन You are one prayer away from your breakthrough. तुम्हाला माहितीये तुम्ही तुमच्या नवीन सुरुवातीपासून किती लांब आहात एक प्रार्थना बस One prayer. एक प्रार्थना जर केली तर नवीन सुरुवात आता सुरू शुभारंभ आतापासून My God can turn a sad meal into a celebration. माझा देव दुःखी जेवण आनंदोत्सवात बदलू शकतो Praise God. देवाला धन्यवाद You know, disappointment on this earth started when our first parents sinned against God. तुम्हाला माहिती आहे जगामध्ये नाराजी कधी सुरू झाली जेव्हा आपल्या प्रथम पालकांनी जगातल्या पहिल्या पुरुषानं आणि स्त्रीनं देवाची आज्ञा मोडली तेव्हापासून Bible says बायबल म्हणतं in Romans 5 verse 12, रोम करास 5 अध्याय 12 वचन sin came into the world through one man's disobedience. पाप या जगात एका माणसाच्या आज्ञाभंगानं आलं And that brought death with it. त्यामुळे मरण आलं When Adam and Eve heard the voice of the devil, आदाम आणि हवेनं जेव्हा सैतानाची वाणी ऐकली darkness entered, अंधार आत आला pain entered, वेदना आल्या sickness entered, आजार आले sorrow entered, दुःख आलं anger entered, राग आला and finally death entered. शेवटी मरण आलं The world changed completely. आणि जग संपूर्ण बदललं It was no longer perfect. आणि मग जग अपरिपूर्ण झालं परिपूर्ण नाही It became broken. मग जग तुटलं And that's why म्हणून Ecclesiastes tells us उपदेशकात आपल्याला सांगितलंय we eat in darkness with frustration, with sickness and anger. आणि म्हणून उपदेशकात आपल्याला सांगितलंय आयुष्याचे सर्व दिवस आपण अंधारात खातो फार खेद फार रोग फार क्षोभ या अवस्थेत खातो Because sin stole the light. कारण पापाने प्रकाश चोरला And then without God, आणि मग देवाशिवाय we try to fill our soul with stuff of the earth. आपण प्रयत्न केले की जगातल्या गोष्टींनी आपण स्वतःला भरावं समाधानी करावं But we still feel empty पण नाही inside. ना समाधान मिळालं अजूनही आतून आपल्याला रिकामच वाटतं We chase after success, आपण यशाच्या मागे धावतो but still feel the pressure. तरी आपल्याला प्रेशर दबाव तर जाणवतो We smile outside, आपण बाहेरनं हसतो but still we cry inside. तरी आतून रडतच असतो Life without God is complete darkness. देवाशिवायचं जीवन संपूर्ण अंधार आहे It बेटा is complete chaos and disorder. देवाशिवायचं जीवन संपूर्ण गोंधळ आणि बेशिस्तपणा आहे Even on sunny days. अगदी सूर्यप्रकाश जरी असेल सनी दिवस असेल तरी पण That's why Jesus came on this earth. म्हणून येशू या जगात आले He came in a dark world येशू अंधारानं भरलेल्या जगात आले and he came as the light of the world. आणि या जगाचा प्रकाश बनून आले Jesus said येशू बोलले in John 8 verse 12, योहानाचा 8 अध्याय 12 वचन I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे Whoever follows me जो कोणी माझ्या मागे चालेल will not walk in तो darkness. अंधारात चालणार नाही Praise God. देवाला धन्यवाद Jesus took the sins of the whole world, येशूनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं died on the cross, काल्वरी नावाच्या वधस्तंभावर येशू मरण पावले and rose again on the third day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत And झाले he is alive tonight. आणि आज रात्री सुद्धा येशू जिवंत आहेत He's come येशू आलेत to sit with you and eat with you तुझ्या सोबत बसून जेवायला येशू आलेत and to change your life. आणि तुझं जीवन बदलायला येशू आलेत Bible says बायबल in म्हणतं Colossians 1:13, कलसई पत्र पहिला अध्याय 13 वचन God has taken us out of the kingdom of darkness देवाने आपल्याला अंधाराच्या राज्यातनं बाहेर काढलंय and brought us into the kingdom of his son. आणि देवाने आपल्याला त्याच्या पुत्राच्या राज्यात आणलंय You don't have to live in frustration anymore. खरं म्हटलं तर तुम्ही वैतागवाडीत आता जगायची गरज नाही You don't have to carry shame or emptiness anymore. आता तुम्ही लज्जा अपमान आणि रिकामे पण आपल्या सोबत ठेवायची ऍक्च्युअली गरज नाही But there is a way out. कारण की एक सुटकेचा मार्ग आहे And his name is Jesus. आणि त्याचं नाव येशू आहे His name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे You may feel like you are eating in the dark, आणि तुला असं वाटत असेल की मी अंधारात जेवतोय but Jesus came to turn on the light. पण येशू तो प्रकाश लावायला दिवा लावायला आलेत You may feel empty inside, तुला आतून रिकामं वाटत असेल but Jesus came to fill your soul. येशू तुझ्या जीवाला भरायला आलेत Praise God. हालेलुया Bible says in John 5, योहानाचा 5 अध्याय बायबल म्हणतं picture this story now. आता ही कहाणी मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्याचं चित्र रंगवा It's been 38 years. 38 वर्ष झाली होती There was this man एक माणूस होता sitting on the same spot, त्याच एकाच जागी बसला होता same mat, तीच गोधडी same people, तीच माणसं same view of the pool, आणि तेच ते दृश्य त्या same story. तीच कहाणी काही And, बदल नाही and somehow
कसं तरी करून He's still eating every day. रोज तो जेवत तर होता, Because let us be honest, कारण आपण प्रामाणिक राहू चला. you don't survive for 38 years without eating. 38 वर्ष न जेवता माणूस टिकणार पण नाही ना बेटा. तर जेवायला तर लागणार, तो जेवत तो होता. Even rice and dal you have to eat to survive. भले वरण भात असेल पण जगायला टिकायला तेवढं तरी रोज खायला So पाहिजे. every day he's chewing his bread, तर रोज त्याची भाकर तो चावायचा, but that strength is not going in his legs. पण शक्ती त्याच्या पायात नाही जायची, Healing is not going in his legs. आरोग्य त्याच्या पायात नाही जायचं. तो अपंग अधू पांगळा He was eating food, जेवायचा, but as a side dish there was bitterness in it. पण साईड डिश म्हणून कडूपणा. जसं आपण साईडला लोणचं घेतो तसं त्याच्या थाळीमध्ये साईडला कडूपणा. Side dish was blame आणि साईड डिश म्हणून काय, and grumbling तर दोषी and म्हणणं, pain कुरकुर वेदना and boredom. आणि मला बोर झालाय, मला आता कंटाळा आलाय, मी वैतागलोय सगळ्याला असं. Even while eating he was saying, जेवताना पण म्हणायचा, why me? का मी, Why I'm suffering for 38 years? मलाच एवढे त्रास का, 38 वर्ष झाले मलाच एवढे त्रास का. जेवताना पण तेच He eats, खातोय, but with an attitude. पण एक वृत्ती, एक ऍटिट्यूड आहे. Many people eat today. आज अनेक माणसं आणि सगळीच माणसं जेवतात, All of us eat. तर सगळेच जेवतात हो, But are we happy? पण आपण आनंदी आहोत का, एक प्रश्नच आहे. Something is missing. काहीतरी राहून गेलंय कुठेतरी, God's touch is missing. देवाचा स्पर्श राहून The गेलाय, name of Jesus is missing. येशूंचं नाव हरवलंय. See, this man has got bread in his hand, या माणसाकडे हातात भाकर होती, but he also has got rage in his heart. पण हृदयामध्ये राग पण फार होता. Every time somebody gets healed in that water, ज्या दर वेळेला कोणीतरी जाऊन त्या पाण्यात बरं व्हायचं, and then he says, मग हा म्हणायचा, oh, look at that man. बघा याच्याकडे बघा, There goes this limp man now healed. बघा हा गेला होता लंगडा, त्या पाण्यात उतरला, आता बरा झाला. When will my time come? माझी वेळ कधी येणार, माझा नंबर कधी लागणार. Maybe some cousins came and lifted those people up. आणि कदाचित काही भावंड वगैरे आली असतील आणि त्यांना उचलून नेलं असेल. I don't have anybody. माझं तर कोणी नाही, मला उचलणारं कोणी नाही. त्यांचं बरं आहे, त्यांचे भावंड आले, बंधुजन आले, उचलून नेले. I'm sitting on this mat for years. मी आपला बिचारा या गोधडीवर इतकी वर्ष बसून आहे, माझं कोणी नाहीये. So he has a mad rage. आणि मग त्याला तोही राग होता, Say, हा, की मी या एका सतरंजीवर गोधडीवर एवढी वर्ष बसून आहे, एक तर माझं कोणी नाही, पाण्यात मला What कोणी will I उतरवत do? नाही. मी काय करू. somebody should touch me and heal me. कोणीतरी मला स्पर्श करून बरं केलं पाहिजे. म्हणजे त्रास आहे, दुःख आहे, कडूपणा आहे, राग आहे, सगळं आहे. Everything is going on in his सगळं mind. त्याच्या हृदयामध्ये भेळ भेळ, Doubt, delay, शंका आहे, उशीर आहे, dried नाराजी up आहे, hope, वळलेली आशा आहे, sick in his body, शरीराने आजारी आहे, चालायला होईना, tired in his soul. दमलेला आहे, थकलेला आहे, जीव दमलाय, कंटाळला, वैतागलाय. How many of you are going through like this? तुमच्यातले किती जण आज रात्री असे आहेत, A change is coming. बदल येतोय, Change is coming for the आज better. बदल, चांगल्याकडचा बदल येतोय. You are eating but you are feeling empty. तुम्ही जेवताय तरी तुम्हाला रिकामं वाटतं, Breathing but feeling bitter. श्वास घेताय तरी असं वाटतं श्वास बंद आहे आणि कडूपणा आहे. Surviving but not having life. जगताय पण जीवन नाहीये. Say, अनेक जण असे आहेत इथे बसलेले सुद्धा, अनेक जण आहेत बेटा. but don't worry. ठीक आहे, काळजी नका करू. Jesus has come. येशू आले, Jesus has come. येशू आलेले आहेत. And then Jesus walked in मग येशू तिथे आले जिथे हा होता. and Jesus said, येशू म्हणाले त्याला, do बघू you want to get well? बाबा बरं व्हायचं का. I mean, you can almost hear the man say, म्हणजे जवळजवळ त्या माणसाला, त्या बाबाला असं बोलताना आपण ऐकू, sir, you don't understand. अहो सर, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला समजणार नाही, You need to understand. तुम्ही समजून घ्यायला पाहिजे सर. You don't know my full family story. तुम्हाला माझी पारिवारिक कथा माहित नाही, माझ्या फॅमिलीत काय काय. And so nobody wants to listen to my story. तर कुणाला माझी कथा ऐकायची इच्छा नाही सर. तुम्हाला काही माहित नाही माझं, You don't know my enemies. तुम्हाला माझे शत्रू माहित नाहीत, You don't know who caused this, what caused this. तुम्हाला माहित नाही मला हा आजार कसा झाला, कुणामुळे झाला. You don't know who promised to help me but didn't. तुम्हाला माहिती नाही सर, मला कोणी कोणी मदत करायचं वचन दिलं पण अजिबात मदत केली नाही. हा बाबा येशूंना सांगतोय. You don't know how many times I tried and failed. तुम्हाला माहिती नाही सर, मी किती साऱ्या वेळेला प्रयत्न केले पण मला यश आलं नाही, मी बरा नाही झालो. You don't know you are a young man. तुम्हाला काय माहिती सर, तुम्ही जवान माणूस आहे. You don't know how cruel this world is. तुम्हाला माहित नाहीये सर, जग फार वाईट आहे. You don't even know who gave me this mat. तुम्हाला माहिती नाही सर, ही गोधडी मला कोणी दिली. I've been stuck with this mat for years. या सतरंजीवर, या गोधडीवर वर्षोनवर्ष बसलोय मी, माझं भलं होईना. Jesus cuts through the drama. येशूने ते सगळं नाटक बंद केलं. Amen. सगळं नाटक बंद केला येशूंनी. Jesus interrupts. आणि येशू मध्ये थांबले, Stop. म्हणाले, बस बाबा बस. Man, I don't want to hear your mat story. बाबा थांबा, मला नाही ऐकायचं तुमचं गोधडीची कथा.
I don't want to hear your mad story. मला नाही ऐकायची तुझी सतरंजीची आणि गोधडीची कथा बाबा गप. I don't need the list of the people who failed you. मला नाही ऐकायचं कोणी कोणी माणसांनी तुम्हाला अपयश दिलेलं आहे त्यांची नावं काय, मला काही इंटरेस्ट नाही. I don't need the excuses. मला नाही काही कारण ऐकून घ्यायची बाबा. I just want you to believe in me. माझी इच्छा आहे बाबा तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा, असे येशू त्याला म्हणाले. Forget the negative. Think on the positive. नकारात्मक सोडा हो, नकारात्मक विसरा, सकारात्मक विचार करा बाबा. Forget the darkness. Now listen to the light. अंधार सोडून द्या, आता प्रकाशाचा ऐका बाबा. Then Jesus drops the God moment. आणि मग येशूंनी तो क्षण खाली आणला तिकडे. The God moment. तो देवाचा क्षण येशूंनी खाली उतरवला. You need the God moment right तो now. देवाचा क्षण तुम्हाला प्रत्येकाला आता गरजेचा आहे. Enough देवाचा of क्षण. man's moment. माणसांचे क्षण बाद झाले, देवाचा एक क्षण पाहिजे बेटा. God moment is necessary now. देवाचा एक क्षण आपल्याला आता गरजेचा आहे. देवा नथिंग टू डू विथ पीपल, लोकांची काही संबंध नाही. देवाचा एक क्षण मला गरजेचा आहे, आपल्या Praise सगळ्यांना God. गरजेचं आहे. आमेन. God moment is happening now. तो देवाचा एक क्षण आता गरज आहे. And what was that God moment? आणि तो देवाचा एक क्षण काय होता? Jesus said, येशू त्याला म्हणाले, get up. बाबा उठा, Now take up the mat and walk. आता ती तुमची गोधडी गुंडाळून चालायला लागा. Don't sit on the mat. Take up the mat and walk. अजिबात त्या गोधीवर बसायचं नाही, ती गोधडी उचलून चालायला लागा बाबा. 1 second, एक सेकंद, he was grumbling. एक सेकंद आधी हा कुरकुरत होता. The next second, पुढच्या सेकंदात he is stumbling. तो अडखळतोय. And the next second, त्याच्या पुढच्या सेकंदात he is strutting. तो असा The तोत्रा- next second, पुढच्या he is सेकंदात picking up his mat. गोधडी उचलतोय. The next second, त्याच्या पुढच्या he सेकंदात is walking. चालायला लागलाय. All in a minute. एका क्षणात, क्षणार्धात, All within a minute. क्षणार्धात म्हणून नकोस दवडू क्षण मोलाचा. See, that mat was his seat. ती गोधडी त्याचं आसन होतं. Now he is taking that mat on his shoulder like a trophy. आता ते आसन त्याने त्याच्या खांद्यावर पदकासारखं उचललं आणि बाबा चालले. People are shocked. लोकांना आश्चर्य वाटलं, धक्का बसला. This is a sitting mat. Why is holding it on his head? अरे बसायचं आसन त्यांनी असं का खांद्यावर घेतलं आणि चाललाय? Oh, is he the mat man? हा काय तो त्या आसनाचा त्या सतरंजीच्या गोधडीचा तो माणूस का? The mat man. तो गोधडीचा तो का? हा? The one who had been sitting on this mat for 38 जो त्या years. गोधडीवर 38 वर्ष बसलेला तो तो हा का गोधडीचा तो सतरंजीचा? Now he's walking. आता ती खांद्यावर डोक्यावर घेऊन चालला Now he's leading the parade. आणि आता परेड चालवतो जणू. He went from them तिथून गेला तो, because he was so happy. कारण तो एवढा आनंदी झाला. He didn't want to talk to many. त्याला अनेकांशी बोलायची इच्छा नव्हती. येशू Nobody त्याला helped me. कोणी मला मदत केली नाही, मी नाही बोलणार आता कोणाशी. येशू म्हटले चाल, म्हटले की ह्याने हा जो स्पीड धरला तो बस गेलाच. Come on, mat man, tell us your story. मग सगळे म्हणत अरे सतरंजी बाबा तुमची गोष्ट सांगा ना. Excuse me, don't touch me. तर सतरंजी बाबा म्हटले असतील, हो हात नाही लावायचा, I'm healed. मी बरा झालो Praise आता. God. हा भाव वाढलाय माझा आता. From blaming the mat to carrying the mat. म्हणजे सतरंजीला दोष देणारा आता सतरंजी डोक्यावर घेऊन चालायला लागला. आणि सतरंजी बाबा मी त्याचं नाव ठेवलंय. And he must have told them, आणि तो सतरंजी बाबा मग त्यांना म्हणाला असेल, I want to give you some advice right away. थोडा सल्ला द्यायचा मला तुम्हाला सगळ्यांना लगेच. Stop waiting for friends to lift you. मित्रांनी येऊन तुम्हाला उचलायची वाट बघू नका. He's telling his people. त्याच्या लोकांना तो सल्ला द्यायला लागला की यार दोस्त आएंगे मुझे उठाएंगे, वो सब नहीं करना. Stop waiting for family to notice you. नाही माझी फॅमिली येईल, माझी फॅमिली बघेल, ते तर विचारच सोडा. Stop going to that Bethesda pool there waiting for the pool to move and you get healing. आणि त्या बेत्सेदा तळापाशी जाऊन ते तळ आता हलेल, मग मी बरा होईन, ते विचार पण सोडा. Stop trusting that people will fix your problem. आणि लोक माझ्या समस्या दुरुस्त करतील हा विश्वास पण सोडा. Because the truth is, कारण सत्य हे आहे, someone will disappoint you. कोणी ना कोणी तुम्हाला कधी ना कधी नाराज करणार. And I'm the right person to tell you. आणि मी बरोबर व्यक्ती आहे तुम्हाला सांगायला. Because 38 years, 38 वर्ष nobody helped me. कोणी मला मदत नाही केली. So some people will walk away. तर काही लोक येतील, निघून जातील. Some people will even push you deeper in the mess. काही लोक तुम्हाला बरबादीत अजून खाली खोल ढकलतील. But here's the good पण news. एक चांगली बातमी आहे, When Jesus shows up, माझा सल्ला तुम्ही ऐका. येशू जेव्हा येतात you don't need the crowd. त्याला लोकांच्या गर्दीची गरज पडत नाही. Look at me. माझ्याकडे बघा, I don't need the crowd. मला आता लोकांची गरज नाहीये, I need मला Jesus. येशूंची गरज आहे. बस असं सतरंजी बाबाने व्याख्यान दिलं लोकांना, Praise God. सल्ला दिला की आओ सुनाता हूं, मेरी सुनो.
और खरो. Amen. Amen. Jesus is telling you today, तसं आज येशू तुम्हाला सांगतायत, I don't want your excuses. मला तुमची कारणं सांगू नये, नाही पण असं ना म्हणून असं होतं ना, आणि मला कारणं सांगायची नाहीत. Don't talk to me about your enemies. येशू म्हणतायत, तुझ्या शत्रूंचं पुराण मला सांगू नको. Don't tell me who did what to you. कोणी तुझं काय केलं मला सांगू नको. सासरचे माहेरचे सगळे तिथंच ठेव. I don't need the backstory. मला काय पाठीमागची कहाणी ऐकायची गरज नाहीये. I just want your faith in मला me. तुझा विश्वास पाहिजे, माझ्यावर विश्वास ठेव. येशू इथे आलेत आणि तुम्हाला म्हणतायत, Because when God steps in, कारण देव जेव्हा येतो ना, your frustration is forever ended. मग वैतागवाडी कायमची संपते बेटा. आमेन. There was a young man working in a cyber company. एक तरुण मुलगा सायबर कंपनीत कामाला होता. One day his boss told him एके दिवशी त्याच्या बॉसने त्याला सांगितलं that you are being transferred. की बाबा तुझी ट्रान्सफर झाली, बदली झाली, You have to go to Bangalore. तुला बँगलोरला जावं लागेल. But the young man said, तर हा म्हणाला, no, I don't want to go नाही मला बँगलोरला नाही जायचं, because I attend church in Dapodi. कारण दापोडीमध्ये चर्च आहे, त्या चर्चला मी जात असतो, तर मी पुणे नाही सोडू शकत. I don't want to leave that church मला ते चर्च सोडायचं नाही, तर मी पुण्यातनं जाऊ नाही शकत, because that church is my family. कारण ते चर्च माझा परिवार आहे, असं म्हणाला. They tried to convince him. मग कंपनीतल्या लोकांनी त्याला पटवायचा प्रयत्न केला. They said, if you go, ते म्हणाले तुझं गेला ना, we will promote you. आम्ही तुला प्रमोशन देऊ. Still he said no. तरी तो म्हणाला नको, मी बँगलोरला जाणार नाही. Then they threatened him. मग कंपनीने त्याला भीती घातली, If you don't go, we will remove you. तू जर नाही गेला बँगलोरला तर आम्ही तुला कामावरनं काढून टाकू. The young man calmly तर replied, त्या तरुण मुलाने शांतपणे उत्तर दिलं, as you please. तुम्हाला जसं वाटेल तसं करा, ज्यात तुम्हाला आनंद मिळेल ते करा. Within 1 week, आणि एका आठवड्यात God stepped in. देव आला. The young man got a brand new job त्या तरुण मुलाला अजून एक नवीन नोकरी मिळाली with an annual salary of 1,80,000 rupees, आणि 1,80,000चा पगार अॅन्युअली, which was more than he could ever म्हणजे earn. त्याने कधी एवढा पैसा कमवलेला नव्हता. And he was so grateful to God. मग देवाचे एवढे आभार मानले, त्याने ऋण मानले की बरं झालं देव बाप्पा, मी अढळ उभा राहिलो की मला बँगलोरला जायचं नाही. He wept before God रडला देवासमोर and he brought his first full month salary आणि पहिल्या महिन्याचा संपूर्ण पगार घेऊन आला and gave it as an offering to the church. आणि चर्चला दानार्पण म्हणून दिलं. He said, God has been faithful म्हणाला देव माझ्याशी विश्वासू राहिलाय, and Jesus is the one who has blessed me. येशूंनी मला आशीर्वाद दिलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Anything is possible if Jesus is around. जर येशू आपल्या अवतीभोवती असतील ना तर काहीही शक्य आहे. See? काही होऊ शकतं बेटा, येशू आहेत ते. See, you may survive in the dark, अंधारात तुम्ही जगत असाल कसे बसे, but पण you cannot have abundant life. विपुल जीवन अंधारात नाही ना मिळत बेटा. Amen. भरपूर जीवन प्रकाशातच मिळतं. That's why frustration is when your mouth is full but your heart is empty. मग वैतागवाडी कशाला म्हणतात? तोंड भरले पण हृदय रिकामं आहे म्हणजे वैतागवाडी. The world can feed your body, जग तुमच्या शरीराला खाऊ घालेल, but only God can heal your soul. पण तुमच्या जीवाला खाऊ घालायला आणि बरं करायला देवच लागतो. म्हणजे शेवटी देव हा लागतो. And so without God, तर देवाशिवाय life becomes eating in anger जीवन म्हणजे रागाने जेवण आहे. instead of rejoicing in peace. आनंदाने आणि शांतीनं आनंद करायच्या ऐवजी रागानं जेवण आहे. But when you put God first, पण जेव्हा देवाला तुम्ही जीवनात पहिलं ठेवता, He puts your life together. मग देव तुमचं जीवन सगळं एकत्र गोळा करतो. What the world threatens to take away, आणि जग तुला जी भीती घालत असतं की मी हे तुझं काढून टाकीन, मी ते तुझं काढून टाकीन, God replaces it with something greater. देव त्या सगळ्याच्या जागी तुला अजून काहीतरी मोठं देतो. Praise God. आमेन. God can turn a transfer letter into a promotion letter. म्हणजे देव तुझ्या बदलीचं पत्र तुझ्या बढतीच्या पत्रात बदलू शकतो. आमेन. God can change your transfer letter to a promotion देव letter. तुझ्या बदलीचं पत्र तुझ्या बढतीच्या पत्रात बदलू शकतो. One moment of obedience एक क्षण आज्ञा पालनाचा, can open up a lifetime of blessing. एक क्षण आज्ञा पालनाचा आयुष्यभराचे आशीर्वाद उघडू शकतो. बेटा कधी आज्ञा पाळून तर बघ. Look at that man. त्या माणसाकडे बघ ना. 38 years. 38 वर्ष The तिथे. world gave him a mat to sit on. जगाने त्याला दिली काय? गोधडी बसायला. They said, lie on this mat all your life and die on this mat. जगाने त्याला दिलं काय? बसायला सतरंजी. या सतरंजीवर आयुष्यभर बस आणि मर. But that is not life. पण त्याला जीवन थोडं म्हणतात. Jesus gave him legs to walk. येशूंनी त्याला पाय दिले चालायला. Say, येशूंनी त्याला पाय दिले चालायला. which is better? काय चांगलंय मला सांगा? Mat to sit on with broken legs तुटलेल्या पायांनी आयुष्यभर सतरंजीवर बसणं चांगलं, or good legs to walk? का चांगल्या पायांनी चालणं चांगलं? Praise God.
Look at this testimony that I gave. साक्ष जी आता मी सांगितली ती ऐका ना. He refused the world's promotion. तरुण मुलाची साक्ष, जवान मुलगा, त्याने जगातलं प्रमोशन जगाकडनं येणारं नाकारलं. And God gave him heaven's promotion. देवाने स्वर्गातनं त्याला बढती दिली ना. तो उभा राहिला, म्हटलं मी पुणे सोडू नाही शकत. He lost a job offer, नोकरीची त्याची ती संधी गेली, but got a God offer. पण देवाकडनं ऑफर आली ना. असं होतं बेटा, देवाला धरून राहिलो की काय काय होतं तुम्हाला माहित नाही, अजून बरंच काय होतं. They said, we will remove you. ते म्हटले की आम्ही तुला कामावरनं काढून टाकू, तू बँगलोरला जा. God said, I will raise you. देव म्हणाला मी तुला वर आणीन, तू माझ्यासाठी उभा राहिला ना. See, 1 week of waiting on God एक आठवडा देवाचरणी वाट पाहिली is better than a lifetime of eating in darkness. आयुष्यभर अंधारात खाण्याऐवजी एक आठवडा देवाचरणी वाट पाहिलेलीच चांगली ना हो. Lord, I pray for these people now. प्रभू, या लोकांसाठी आता मी प्रार्थना करतो. I bring them all before you today. या सगळ्या लोक जमावाला मी तुझ्या समोर आणतो. You see every burden they carry. प्रत्येक ओझं त्यांच्या छातीवर असलेलं तू बघ, You see the bills on the table, आणि त्यांच्या मेजावर असलेली बिलं बघ, the pain in their body, त्यांच्या शरीरात असलेल्या वेदना बघ, the tears they cry in secret. आणि डोळ्यात असलेले अश्रू बघ जे गुप्तपणे ते ढाळतायत. You see their frustration. त्यांचा वैताग बघ, You see their sickness. त्यांचे आजार बघ, You see their anger. त्यांचा राग बघ, You see their loneliness. त्यांचा एकटेपणा बघ. Lord, प्रभू, your word says, तुझं वचन म्हणतं man eats in darkness all his life मनुष्य आयुष्यभर अंधारात जेवतो, with great frustration, वैतागतो, sickness and anger. आजार पाजार राग आणि वैतागवाडी सकट जेवतोय But अंधारात. I declare today, पण आज मी घोषित करतो, that will not be the end of the story of my people. माझ्या लोकांच्या कथेचा असा अंत असणार नाही. Because कारण Jesus, the light of the world, has come. येशू या जगाचा प्रकाश आलेले आहेत, And he will change their darkness into light. आणि येशू त्यांचा अंधार प्रकाशात बदलणार You आहे. shine into every dark place in their life. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक अंधाऱ्या जागेत तू प्रकाश, Where the enemy has whispered जिथे शत्रू कुजबुजलाय that you will never rise again. की तू कधी वर येणार नाही म्हणालाय, I declare in Jesus' name, येशूंच्या नावात मी घोषित करतो, get up, उठ, pick up your mat, आपली सतरंजी गुंडाळ and walk. आणि चालायला लाग. Where the world has said, जग जरी म्हटलंय we will remove you, आम्ही तुला काढून टाकू, I declare, मी घोषित करतो, God will raise you up with something better. देव तुम्हाला अजून काहीतरी चांगलं देऊन वर आणेल. Lord, bless the work of your hands. प्रभू त्यांच्या हातच्या कृत्यांना आशीर्वाद दे. Open doors no man can shut. अशी माणसं, अशी दारं उघड की जी कोणी बंद नाही करू शकणार. Provide more than enough for every family here. आणि इथे आलेल्या प्रत्येक परिवाराला, प्रत्येक फॅमिलीला पुरून उरेल एवढं दे. Let every home be filled with laughter, प्रत्येक घर हास्याने भरून जाऊ दे, with peace and joy. शांतीनं आनंदानं भरून जाऊ दे. Because कारण you are the light of the तू world. या जगाचा प्रकाश आहेस. Come on, say, I will not eat in darkness. चला म्हणा माझ्या मागे, मी अंधारात जेवणार नाही, I will feast in God's light. मी देवाच्या प्रकाशात मेजवानी करणार. My life will not be frustration. माझं जीवन वैतागणार नाही, My life will be full of God's purpose. माझं जीवन देवाच्या संकल्पांनी भरणार. Sickness will not have the final word. आजार माझ्या जीवनात शेवटचं बोलणार नाही, Because Jesus is my healer. कारण येशू माझा आरोग्य दाता आहे. Anger will not rule my life. राग माझ्या जीवनावर राज्य करणार नाही. God's peace will fill my life. देवाची शांती माझ्या जीवनाला भरेल. What people will take away, लोक जे घेऊन जातील, my God will restore in abundance. माझा देव विपुलतेनं मला परत करेल. I chose faith over fear. मी घाबरणार नाही, मी विश्वास ठेवणार. I choose faith over fear. मी भीतीच्या ऐवजी विश्वास निवडतो. I choose obedience over excuses. मी कारण लावायच्या ऐवजी आज्ञा पालन निवडतो. I choose trust over frustration. मी वैतागवाडीच्या ऐवजी विश्वास निवडतो. My mat will not define me, माझी सतरंजी माझी व्याख्या ठरवणार नाही, but I will carry the mat as a testimony to the whole world मी ती सतरंजी संपूर्ण जगासाठी साक्ष म्हणून उचलणार आणि चालणार. that this is the Lord's doing, हे प्रभूने केलेलं कार्य आहे and it is marvelous in my आणि eyes. माझ्या नजरेमध्ये हे महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Let it happen in our lives. आता आपल्या जीवनामध्ये असे घडू दे. आमेन, आमेन. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. You are not going to sit on the mat now. तुम्ही आता त्या सतरंजीवर बसणार नाहीये, You are going to
pick up that mat and walk. तुम्ही ती सतरंजी उचलून आता चालणार आहात. That mat shall be your testimony. ती सतरंजीच तुमची साक्ष होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Something glorious is going to about to happen now. काहीतरी वैभवशाली आता घडणार आहे. He will change your destiny forever. देव तुमच्या आयुष्याच्या दिशा कायम बदलणार आहे. No more eating in darkness. कायमच्या बदलणार आहे. आता अंधारात जेवण नाही. No more eating in frustration. आता वैतागवाडीमध्ये जेवण नाही. No more eating in pain. आता वेदनेत जेवण नाही. But eating in the light. आता प्रकाशात जेवण. Eating with joy. आता आनंदाने जेवण. Eating with God. आता देवासोबत जेवण. Eating with Jesus. आता येशूंसोबत जेवण. Are you ready to cry out to Him? तयार आहात येशूंसमोर रडायला? Yes. तयार आहात? Things will change. गोष्टी बदलतील. Things will change. गोष्टी बदलतील. You know, Jesus met him later on तुम्हाला ठाऊक आहे नंतर येशू त्याला भेटले and told him, आणि त्याला म्हणाले don't sin again. परत पाप करू नको. त्या बाबाला येशू नंतर भेटून म्हणाले बाबा परत पाप करू नका, Otherwise, worse things will happen. नाही तर अजून वाईट परिस्थिती उद्भवेल. When he was healing, he didn't tell him. त्याला आरोग्य देताना येशू त्याला असं म्हणाले नाहीत. After healing, he met him in the temple and told him, पण त्याला आरोग्य दिल्यानंतर तो बाबा बरा झाल्यानंतर मंदिरात भेटून येशू त्याला म्हणाले बाबा परत पाप करू नका. हा walk straight, सरळ मार्गी चाला, walk in faith, विश्वासाने चाला, and God shall be with you. देव तुझ्या सोबत राहील. Get out of that mess त्या सगळ्या बरबादीतून बाहेर पडा बाबा and walk in righteousness. आणि नीतिमानपणात धार्मिकतेत चाला, Then God will stand for you. म्हणजे देव तुमच्या बाजूने Are you उभं ready राहील. to cry out to him? त्या रात देवासमोर रडायला Then raise one hand towards heaven. असाल तर एक हात वर कराल, One hand place on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे आजार असेल तिथे ठेवाल and cry out to God आणि रडून देवाचा धावा करा with your whole heart संपूर्ण हृदयाने. and see what changes He brings in आणि your मग life. पहा देव तुमच्या जीवनात काय काय बदल आणतो. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला माझ्या मागून प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार वाईट आहे. I'm sitting on this mat for years मी या सतरंजीवर वर्षोनवर्ष बसलोय and I've not got up from this आणि place. अजून उठलेलो नाही I've तिथे. never risen in life. मी कधी आयुष्यात वर आलो I have नाही. no peace, मला शांती no नाही. promotion. मला बढती नाही. I eat, मी जेवतो but not with joy. पण आनंदाने नाही. I eat, मी जेवतो but it is not helping me. पण ते माझ्या अंगाला लागत नाही. There is no peace in my life. माझ्या जीवनात शांती नाही. I am troubled. मला त्रास होतात. Even while I eat, I am troubled. जेवतानाही मला त्रास होतात. My mind is racing. माझं मन इकडे तिकडे धावतं. I don't know what to do. मला कळतच नाही मी काय करू. There is no joy in the food. आणि त्या जेवणात मला आनंद नाही. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Help me, Lord. मला मदत कर प्रभू. Jesus, येशू come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. I'm a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Forgive me. मला क्षमा कर. Wash me clean मला स्वच्छ धुवून काढ. and take me and accept me. मला बदलून टाक. मला स्वीकार. Jesus is coming now. येशू येत आहेत आता. Jesus is coming now. आता येशू येत आहेत. He is hearing your cry. येशू तुमचं रडणं He is ऐकतायत. seeing your tears. येशू तुमचे अश्रू पाहतात. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave you sickness in Jesus' name. सोडून जाऊ देत सगळे आजार येशूंच्या Leave you नावात. pain in the name of Jesus. सोडून जाऊ देत सगळ्या वेदना येशूंच्या नावात. Every sickness go in Jesus' प्रत्येक name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Every trouble go in Jesus' name. प्रत्येक त्रास येशूंच्या नावात जाऊ दे. See, it is going away. बघा ते निघून It चाललं. is going away. बघा ते निघून चाललं. Jesus has come. येशू आले. Jesus has come. येशू आलेले आहेत. He is in this place. येशू या जागेत आहेत. The resurrected Christ is in this place. पुनरुत्थित ख्रिस्त या जागेत आला आहे. Every headache, डोकेदुखी I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. येशूंच्या नावात सोड. Let that pain vanish in Jesus' त्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Let that pain vanish in Jesus' त्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Stomach problem, पोटातले आजार I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या Go. नावात सोड. Go. सोड. Go. जा. In Jesus' name. येशूंच्या In नावात Jesus' name. येशूंच्या नावात Tuberculosis, क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Arthritis, संधिवात people suffering with त्या arthritis, लोकांना संधिवात झालाय. be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Come on, call on the name of the Lord. चला सगळ्यांनी प्रभूच्या नावाचा धावा करा. Whatever you are suffering from, जो काही त्रास तुम्हाला होतोय Jesus, the light of the world, येशू या जगाचा प्रकाश will touch you now तुम्हाला आता स्पर्श करतील and
heal you आणि now आरोग्य देतील आता and deliver you now. आणि सुटका देतील तुम्हाला आता. People suffering with ulcer, ज्या लोकांना अल्सर झालंय let it vanish in Jesus' ते name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Tumor, ट्यूमर vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Problem in the eyes, डोळ्यांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the ears, कानांचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Problem in the neck, मानेचा आजार you cannot move your neck. तुम्हाला आपली मान हलवता येत नाही. Something is there, some problem is there. तुमच्या मानेला काहीतरी आजार आहे. The Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श He is करतात. healing you प्रभू now. येशू तुम्हाला आता आरोग्य Be देतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात भरे व्हा. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. Have faith in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Something miraculous will happen. काहीतरी चमत्कार घडेल. Miraculous will happen. काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडेल. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी If you have lumps in the body, जर तुमच्या अंगावर गाठी आहेत let those lumps vanish in Jesus' त्या name. गाठी येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Skin disease, त्वचारोग vanish in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात त्वचारोग जाऊ दे. Diabetes, मधुमेह blood pressure, रक्तदाब be gone in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Withered hand, वाळलेला हात people who cannot lift up their holy hands. ज्या लोकांना आपले पवित्र हात वर करता येत नाही. You have some problem काहीतरी आजार आहे. with your hands. हातांना काहीतरी Let झालंय. it be healed in Jesus' name. ते हात येशूंच्या नावात बरे होऊ देत. Frozen shoulder, फ्रोझन शोल्डर be healed in Jesus' name. खांदा काम करत नाही. येशूंच्या नावात ते आरोग्य मिळू दे. Spinal cord injury, पाठीच्या कण्याचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावावर बरा होऊ दे. Come on, if you couldn't bend, bend now and see. तुम्हाला जर वागता येत नव्हतं तर आता वाकून पहा. Because Jesus is touching you. कारण येशू तुम्हाला स्पर्श करतात. Lord Jesus, प्रभू येशू touch them all. या लोकांना सर्वांना स्पर्श कर. Touch them all. सर्वांना स्पर्श कर. Heal them of their infirmity. त्यांच्या आजारातनं त्यांना आरोग्य दे. In Jesus' name, येशूंच्या नावात be healed of your infirmity. आजारांमधनं बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Check up in your body. आपलं शरीर तपासा. See that pain is going. बघा त्या वेदना गेल्या. That sickness is going. बघा तो आजार जातोय. In Jesus' name. येशूंच्या नावात Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up and walk in Jesus' उठा आणि name. चालायला लागा. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Cancer, कॅन्सर Lord, touch them, प्रभू Lord. त्यांना स्पर्श कर. And प्रभू. heal them आणि of त्यांना that आरोग्य cancer. दे प्रभू. कॅन्सर पासून In बरं कर. Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Bleeding trouble, रक्तस्त्रावाचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Heart problem, हृदयाचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Stone in the kidney, किडनी झालेले खडे vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Liver problem, लिव्हरचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Those who need a blessing of a child, ज्या जोडप्यांना संतानाचा आशीर्वाद हवा Lord, bless them प्रभू now. त्यांना संतानाचा आशीर्वाद आता दे. Touch them त्यांना now. आता स्पर्श कर Give them a child आणि now. आता त्यांना संतान दे. Those who are watching me जे online, ऑनलाईन मला पाहतात touch them also, Lord, सर्वांना तिथेही स्पर्श कर and bless them with a आणि child. त्यांनाही संतानाचा आशीर्वाद In दे. the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Thank you, Lord. धन्यवाद Now प्रभू. you devil आता सैताना who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो I command you in तुला Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go. सैतानाचा Devil go. सैतानाचा Devil go. सैतानाचा In the name of Jesus. येशूंच्या नावात जा. Leave सोड. every witchcraft power, चेटू करणी every demonic power. सैतानी शक्त्या Leave the people in Jesus' लोकांना name. येशूंच्या नावात सोड. Leave the people in Jesus' सोड name. लोकांना येशूंच्या See, नावात. the devil is leaving बघा you. सैतान तुम्हाला The सोडून devil झाला. is going. सैतान निघाला. All evil power is going. सर्व सैतानी शक्त्या जात आहेत. You also say, तुम्ही पण say, म्हणा devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Devil, leave me in Jesus' name. सैताना मला येशूंच्या नावात सोड. Witchcraft power, leave me in Jesus' name. चेटू करणी येशूंच्या नावात मला सोड. Divination power, leave me in Jesus' तंत्र name. मंत्र विद्या येशूंच्या नावात मला सोड. Leave सोड. in the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात सोड. Yes, it is happening. होत आहे. Jesus is delivering you. येस येशू तुम्हाला सुटका देतात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो whatever they need, give it to them. या लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकरी हवी त्यांना नोकरी दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवं त्यांना घर दे. Those who want to fly abroad, bless them. ज्यांना फॉरेनला जायचं त्यांना तो आशीर्वाद दे. Those who need financial blessings, bless them, Lord. ज्यांना आर्थिक आशीर्वाद हवाय त्यांना तो दे. Those who want to buy a house, help them, ज्यांना Lord. घर विकत घ्यायचंय त्यांना मदत कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Remove them from their poverty. त्यांना त्यांच्या दारिद्र्यातून बाहेर काढ. Remove them from their debts. त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात.
From today, आजपासून those who are smoking will smoke no more. जे सिगरेट पितायत ते पिणार नाहीत असं कर. Those who are drinking will drink no more. जे दारूचं व्यसन करणार ते करणार नाहीत असं Those कर. who are doing drugs will stop in जे Jesus' ड्रग्स name. घेतायत ते ड्रग्स थांबवतील असं कर. In the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावात Be blessed. आशीर्वादित व्हा. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावात Be आशीर्वादित व्हा. blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन आमेन Give a आमेन. mighty clap to Jesus आणि now. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. And now don't worry. आता काळजी करू नका. Things will change for the गोष्टी better. चांगल्याकडे बदलतील. Jesus has taken over your life. येशूंनी तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय He will do best things for you. आणि येशू तुमच्यासाठी उत्तम काम करतील. Just trust on Him. केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवा. Wait upon Him. देवाचरणी वाट पहा. Pray every day. रोज प्रार्थना करा. Read the Bible every day. रोज बायबल वाचा. A change will happen. एक बदल जरूर घडेल. Now we will hear a few testimonies.